आई तुझ्या पोटात गोळा का ग येतो आणि मी शाळेला निघून जायची. पण आता मला कळालं माझा आई बाप माझ्या डोळ्यासमोर दिसत नाही. माझ्या पोटामध्ये गोळा येतो, माझ्या पोटामध्ये गोळा येतो. सांगा ना हो, सगळं आयुष्य मला तुमच्या सोबतच काढायचं आहे. पण जाऊ का हो? जाऊ का? एकदा आईला भेटून येऊ का हो? एकदा आईकडे निघून जायचं, परत इकडे यायचं नाही. एकीकडे माझा आई बाप होता, एकीकडे माझं सासर होतं, मध्येच माझी घुसमट होत होती. काही करावं मला कळत नव्हतं. लग्नानंतर या लाख जगतमध्ये अचानक मी एकटे पडले होते. तुझ्या बापाकडून एसटी मधला पैसा मी घेत होते, हातामध्ये 2 पिशव्या घेत होते, एसटी मध्ये मी बसत होते, एसटी माझ्या माहेर येत होते. एसटी घ्यायचा, माझ्या गालावरून हात फिरवायचा आणि माझा बाप मला म्हणायचा, कार्टे मेलोय का काय ग मी असून? येतो की उद्या तुझ्या शाळेत, घेतो की तुला काय हवं ते. हे माझ्या लेकरा, सकाळी शाळेला गेलंयस की र? जाताना एवढा एवढा डबा घेऊन जातयस आणि आई बरोबर भांडण करून जातेस. माझ्या लेकरा, तुला भूक लागली असेल, अगोदर काहीतरी खाऊन तरी घे, अगोदर काहीतरी खाऊन तरी घे. माझा उपाशी बाप, माझा नुकताच शेतातून आलेला माझा उपाशी बाप स्वतःच्या हाताने मला घास खांदा निघून जातो पुरी. हे माझ्या बाळा, तो हक्काचा पदर निघून जातो बाप. किती मोठा झाला तरी त्या पदराच्या आड लपावं आम्ही हंबरडा फोडत लहान लेकरासारखं आपल्या आईला कडकडून मिठी मारावी. तो आईचा पदर निघून जातो पुरी. हे ज्याला आई बाप नाही त्याला काही नाही बघ पुरी, त्याला काही नाही. हे माझ्या लेकरा, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे पोरी. हे माझ्या बापाने मला शिकवलं. तुझ्या बापाकडून एसटी वरचा पैसा मी घेत होते बाप, हातामध्ये 2 पिशव्या घेत होते, एसटी मध्ये मी बसत होते, एसटी माझ्या माहेर येत होते, एसटीतून खाली मी उतरत होते, घराच्या दिशेने मी धावत होते. माझ्या नजरेच्या डब्यामध्ये माझं घर यायचं मध्ये, घराच्या अगोदर घराच्या समोरचा त्या अंगण मला दिसायचा आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचा चप्पल दिसायचा आणि अंगणामध्ये बापाचा चप्पल दिसला की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. आणि मग अंगणातूनच मी माझ्या बापाला हाक द्यायची, आबा आबा. आणि आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती पडतात. जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत पळत बाहेर यायचा, माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि माझ्या कानामध्ये हळूच मला विचारायचा, पुरी सगळं ठीक तर आहे ना ग पुरी? सासरी सगळं ठीक तर आहे ना ग पोरे? तुला मी चुकीच्या ठिकाणी तर दिलं नाही ना ग पुरी? आबाच्या डोळ्यातलं पाणी पुसत मी माझ्या बापाला म्हणायचे, आबा सगळं काही चांगलं आहे आबा, तुमची आठवण आली म्हणून आले आबा, तुमची आठवण आली म्हणून आले. माझ्या डोळ्यातलं पाणी पुसत माझा बाप मला म्हणायचा, माझ्या लेकरा. त्यावेळेला मी बापाला म्हणायचे, आबा रोज डोळ्यासमोर दिसत होता, तुमची किंमत मला नाही कळाली हो आबा. तुमच्या लेकीकडून काही चुका झाल्या असतील तर मला माफ करा आबा, मला माफ करा. माझा बाप माझ्या डोळ्यातलं पाणी पुसत मला म्हणायचा, कार्टे रडवतीस की काय ग? चल मुकाट्यानं घरात चल बरं, चल. आणि माझा बाप अंगणातूनच माझ्या आईला हाक द्यायचा, अगं ऐकलंस का ग? पोर आली की गापली, पोर आली की आपली. हे माझ्या बापाची हाक माझ्या आईच्या कानावरती पडतात, जेवणाच्या ताटावरची. माझी आई उठून पळत पळत बाहेर यायची. आईच्या हातामध्ये एक पाण्याचा तांब्या, दुसऱ्या हातामध्ये एक भाकरीचा तुकडा. माझी माऊली माझ्या जवळ यायची, तांब्यामध्ये भाकरीचा तुकडा बुडवायचे, माझ्यावरून ओळायचे, तुकडा इकडे इकडे टाकून द्यायचे आणि मला म्हणायची, पोरी थोडं गाल पुढं करके का? आणि गाल पुढं केलं रे केलं की माझ्या दोन्ही गालाचा मुका घेत आपल्या आटी बोटा माझ्या गालावरून फिरवायचे आणि कडा 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 आपल्या कपाळावर मारून माझी आई मला म्हणायची, पोरे चाल की का घरात? महिना झालं तुझा बाप नीट जेवला सुद्धा नाही की ग पोरी? तू घर सोडलंस आणि तुझ्या बापानं अन्न सोडलं की ग पोरी? तू घर सोडलंस आणि तुझ्या बापानं अन्न सोडलं की
तुझ्या बापाचा तुझ्यावर एवढा जीव आहे या 25 वर्षात मला पहिल्यांदा कळालं पोरी. आणि तुझ्या हातानं एखादा घास तुझ्या बापाला भरव पोरी. चल घरा. 25 वर्ष आता उलटून गेली बाग. ए माझ्या लेकरा, 25 वर्ष आता उलटून गेली बाग. आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग, घर तेच आहे, अंगण हे तेच आहे, घर तेच आहे, अंगण हे तेच आहे. पण त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पुरी. त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही. अंगणातून जरी मी हाक दिली आबा, जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून आता पळत बाहेर येत नाही पुरी. माझ्या हातातल्या पिशव्या आता माझा बाप घेत नाही पुरी. आणि माझ्या कानात मला आता हळूच विचारत नाही, पुरी कशी आहेस ग पुरी, पुरी कशी आहेस. अंगणातूनच माझा बाप आता माझ्या आईला हाक देत नाही. आईच्या कानावर माझ्या बापाची हाक आता पडत नाही. जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून आता पळत बाहेर येत नाही. आईच्या हातातला तो पाण्याचा तांब्या आणि तो भाकरीचा तुकडा आता मला दिसत नाही. आणि माझ्या दोन्ही गालाचं मुख घेणारी ती माय माऊली मला आता त्या घरात दिसत नाही पुरी. मला आता त्या घरात दिसत नाही. 2 पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना ग, भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो. आणि काळीज माझं सर्र करत पुरी. काळीज माझं सर्र करत. बाप जिवंत असताना रस्ता बंद होऊ शकत नाही का रे 10 मिनिटं? जिवंत असताना थोडस तेल या वसईमध्ये घेऊन बापाच्या डोक्यावर घातलं असतं तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बापाला एखादी कडकडून मिठी मारली असती तर किती बरं झालं असतं पुरी. बाप जिवंत असताना थोडस गरम पाणी करून बापाला अंघोळ घातली असती तर किती बरं झालं असत. एक घास चिवचा, एक घास काऊचा, एक घास चिवचा, एक घास काऊचा असं म्हणत म्हणत अंगा खांद्यावरती खेळवत एक एक घास भरवात ज्या बापानं मला लहानाचं मोठं केलं त्या बापाच्या मुखात जिवंतपणी या हाताने एखादा घास बनवला असता तर किती बरं झालं असतं पुरी. लाखो रुपये आहेत बघ तुझ्या बापाकडे आता पुरी, लाखो रुपये. एका गावाला काय गा, पंचक्रोशीला पंचपक्वानाचं जेवण या क्षणाला मी घालू शकते. पण एखादा घास माझ्या बापाच्या फोटो जवळ धरला तर फोटोतून आता आवाज नाही येणार पुरी. कशी आहेस ग पुरी, पुरी कशी आहेस. एखादा घास त्या आईच्या फोटो जवळ धरला तर फोटोतली आई खाली येऊन आता माझ्या गालाचं मुख नाही घेणार पुरी. आला श्वास गेला श्वास, जीवा तुझर तंतर, जगण मरण एका श्वासाचं अंतर. पुराणो जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या समोर जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण आज तुझ्या काळजामध्ये पेरतो. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे नालायक, जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे
आई बापाच्या प्रत्येक श्वासाला जीव लावा. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे, आई बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा. एकदा का आई बापाचा श्वास निघून गेला, भिंतीवरचा बाप कधीच खाली येऊन आपल्याला मिठीत घेत नसतो आणि भिंतीवरची आई कधीच आपल्या गालाचं मुख घेत नसती. उद्या डॉक्टर व्हाल, उद्या इंजिनियर व्हाल, उद्या वकील व्हाल, उद्या लाखो आणि करोडो रुपये कमवाल आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या तिरुपतीच्या चरणावर जरी तुम्ही ओतलेत आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या शिर्डी साईबाबाच्या चरणावर जरी तुम्ही ओतलेत, तर तो शिर्डीचा साईबाबा आणि तो तिरुपती तुझा गेलेला बाप तुला परत नाही आणून देऊ शकणार पोरा. म्हणून तुला सांगतोय, तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे, ज्या देवाचं नाव साला बाप आहे पोरा. आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे, ज्या देवीचं नाव आई आहे. पण आजही 21व्या शतकामध्ये या विज्ञान युगामध्ये अंधश्रद्धेमध्ये आम्ही अडकलो. हे भुके पोटी नाही अन्नाने मेल्यावरी पिंडदान.